पंढरपूरच्या चंद्रभागेत धक्कादायक प्रकार। आता पंढरपूरची आषाढी वारी बंद होणार। आषाढी एकादशी होण्याआधीच वारकऱ्यांसाठी आली सगळ्यात धक्कादायक बातमी। खरं तर जेव्हा एक वारकरी जो दर महिन्याला पंढरपूरला जायचा तो यावेळेस गेला होता। तो चंद्रभागेत स्नानाला गेला तेव्हा चंद्रभागेत त्याला जे बस दिसलं ते पाहून त्याला धक्का बसला। पांडुरंगाचा निस्सिम भक्त जो एकही वारी चुकवत नव्हता, पण त्याला त्या दिवशी चंद्रभागेत जे दिसलं त्याने तात्काळ आपल्या मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ काढला। आता तो त्याने त्याच्यापाशी ठेवला असता तर कदाचित आषाढी वारी झाली असती, पण त्यानं तो यूट्यूबवर टाकला। त्याला तब्बल 10 लाख लोकांनी पाहिले। आता चंद्रभागेमध्ये फक्त हेच पाहायचं राहिलं होतं असं त्या वारकऱ्याचं म्हणणं आलं। जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा ताबडतोब निर्णय घेण्यात आला आणि ज्यामुळे आता वारी धोक्यात। मग काय घडलं नेमकं चंद्रभागेमध्ये? का हा व्हिडिओ इतका व्हायरल झालाय? अखंड महाराष्ट्राचा देव असलेल्या विठ्ठल रुक्माईच्या पंढरपुराच्या चंद्रभागेत असं काय घडलं? एकाएकी ही धक्कादायक घटना कशी काय घडली की ज्यामुळे सगळ्या वारकऱ्यांची आता चिंता वाढली आहे? का वारी बंद होणार आहे? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। पंढरीच्या विठुरायाचं नाव जर घेतलं तर पहिल्यांदा डोळ्यासमोर उभी राहती ती चंद्रभागा नदी। ही एक नदी नाही तर लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचं आणि भक्तीचं प्रतीक। आषाढी एकादशी अगदी तोंडावर आली आहे। लाखो वारकरी काही निघाले आहेत, काही दिंड्या त्या ठिकाणी निघणार आहेत। विठ्ठलाच्या दर्शनापूर्वी चंद्रभागेत पवित्र स्नान करून आपली शतकानुशतके जुनी परंपरा आहे। चंद्रभागेत आंघोळ करणं अत्यंत पुण्याचं काम मानलं जातं। पण याच पवित्र चंद्रभागेत एका वारकऱ्याला असा काही अनुभव आला जो धक्कादायक त्याने प्रकार पाहिला। त्याने अक्षरशः सगळीकडे खळबळ उडाली। खरं तर त्याला हा प्रकार पाहिल्यानंतर त्याला सगळ्यात आधी धक्का बसला। तो प्रकार त्यांनी त्याच्यापाशी ठेवला नाही, त्यानं तो सोशल मीडियावर टाकला आणि ज्यामुळे निर्णय घेण्यात आला। देवाच्या दारात चंद्रभागेत असं कसं घडू शकतं असा प्रश्नचिन्ह आता निर्माण होतोय। तो वारकरी सांगतोय विषय तसा गंभीर आहे। त्याला वाटलं की चला जाऊ द्या, कशाला आपण सांगायचं। त्याने विचार केला, पण त्याने अखेर कॅमेरा काढला आणि ते सगळं शूटिंग करायला सुरुवात केली। विठुरायाचं दर्शन घेऊन आपल्या घराकडे जाऊयात असं तो सुरुवातीला बोलला होता, पण तो चंद्रभागेकडे आला आणि त्याला एक वेगळी गोष्ट बघायला मिळाली। त्याला खरं सांगायचं होतं, खूप वाईट वाटत होतं। इतकं वाईट वाटत होतं की त्याचे शब्द फुटत नव्हते, कारण की पांडुरंगावर त्याची प्रचंड भक्ती होती, पण इलाज नव्हता म्हणून त्याने तो व्हिडिओ काढून टाकला। आणि अक्षरशः आता आषाढी वारीचं काय होणार तो आता सगळ्यांना प्रश्नचिन्ह निर्माण झाला। तो वारकरी पुंडलिकाच्या मंदिराशेजारी उभा होता। त्याने पाहिलं ते थक्क करणार होतं। त्याच्या व्हिडिओमध्ये त्याने दाखवलं की किती घाणीचं साम्राज्य आहे। होय, घाण। तो वारकरी म्हणतोय, काय सांगू तुम्हाला, मला खरंच असं वाटायला लागलंय की मी देवाला आलोय की कुठल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर। त्याला तिथे घुसता क्षणी पहिला कचरा दिसला, पण त्यानंतर पुढे गेल्यानंतर त्याला जे दृश्य दिसलं त्याचा व्हिडिओ त्याने काढला, सोशल मीडियावर टाकला आणि ज्यामुळे अक्षरशः लाखो लोकांनी तो व्हिडिओ पाहिलाय। आणि आषाढी वारीचं काय होणार आता ही चिंता निर्माण झाली। त्याने ते दृश्य पाहिलं, सगळा कचरा, प्लॅस्टिकच्या पिशव्या, घाण, प्रसाद खाल्लेल्या पत्रावळ्या, नको त्या वस्तू तिथं फेकल्या होत्या। पुढे जाऊन तर त्याला अशी विचित्र गोष्ट दिसली की त्यामुळे चंद्रभागेत आंघोळ करायला कोणी उतरणार का अशी भीती वाटली। त्यानं सांगितलं, कॅमेरा जवळ येऊन दाखवलं, त्यात म्हटलंय की तुम्ही तोंडावर डोळ्यावर हात ठेवाल, इतकी घाण कंडिशन आहे असं तो बोलू लागला। व्हिडिओ चालू केल्यानंतर त्याच्या पाठीमागून तो बोलत होता, पवित्र चंद्रभागेच्या तीरी कचऱ्याचे ढिगारे, जे पाहून त्याचं मन विषण्ण झालं। त्या वारकऱ्याने पुढे जे सांगितलं ते आणखीनच धक्कादायक होतं। तो म्हणाला, हे पहा मंदिराचं तुम्हाला शिखर दिसतंय, या शिखराच्या एकदम बाजूला म्हणजे मंदिराला अगदी चिकटूनच अतिशय मोठी घाण आहे। अगदी मोठा कचरा, एखाद्या उखंडासारखं वातावरण तिथं तयार झाले। प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत, घाण आहेत, इतर घाणेरड्या गोष्टींचा ढिग आहे। सगळ्यात गंभीर भाग म्हणजे तिथून एक पाण्याच्या गटारीसारखी पाण्याची एक नाली काढलेली आहे आणि ही नाली त्या गटाराच्या मध्ये जाते आणि ते सरळ जाते चंद्रभागी नदीत। पहा, मंदिरात शेजारी अगदी मंदिराला चिटकून या दृश्याने ते वारकऱ्याला तो सुन्न झाला। कोट्यावधी भाविक जिथे स्नान करतात तिथे गटारीचं घाणेरडं पाणी मिसळताना पाहिलं। आता ही तर फक्त ट्रेलर होता, पुढे जो त्याच्या व्हिडिओमध्ये दिसणार होतं त्याने अख्ख्या वारकऱ्यांची चिंता वाढणार होती। तो वारकरी कळवळून म्हणू लागला, तुम्ही मला सांगा, या घाण पाण्यात म्हणजे गटारापेक्षा घाण पाण्यात तुम्ही आंघोळ कशी करायची? त्याने दृश्यात लांबून आल्या मायमाऊली स्नान करत होते। त्याने मोबाईलचा कॅमेरा फिरवला, तिथे गटारापासून त्याने उजव्या बाजूला कॅमेरा फिरवला तर तिथे अनेक महिला पुरुष आंघोळी करत होते। पण ते आंघोळी करत असताना ते पाहून त्याचे डोळे पाणवले। ही कंडिशन बघून तो म्हणतोय, तुम्हाला खरं सांगतो की इथं कोणाची आंघोळ करण्याची इच्छा होणार नाही। आता हाच प्रश्न त्याने आपल्या सगळ्यांसमोर मांडलाय। त्या वारकऱ्यांच्या प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। आता तो म्हणला की ही नुसती घाण आहे,
पण या घाणीच्या पुढे तिथे जे दिसलं ते अत्यंत भयानक होतं. खरं तर तो पुढे पुढे चालू लागला तर ती अत्यंत वेदनादायक गोष्ट त्याला दिसली. चंद्रभागेच्या वाळवंटाची देखील दुर्दशा झाली होती. दशक्रिया तिथे केल्या जातात. त्याच्या विधीनंतर कापलेले केस, ब्लेड, कपडे, पिंडाचे गोळे वाळवंटात पडलेले दिसत होत्या. अगदी मृतांच्या अस्थी, कपडे आणि वस्तू चंद्रभागेत सोडल्याने नदी प्रदूषित झाली होती. दशक्रिया विधीची भावना जरी चांगली असली तरी वेगळं व्यवस्था करणं खूप गरजेचं. त्या वारकऱ्याला आणखी एक मोठी भीती वाटत होती. तो म्हणतो की आता हळूहळू तो बोलू लागला की इतकी घाण आहे, इतकी विचित्र त्या ठिकाणी परिस्थिती आहे, काय करावं त्याला काही समजत नव्हतं. त्याने अखेर मोबाईल काढून रेकॉर्डिंग सुरू केलं होतं. इतकं घाणीचं साम्राज्य आता त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड होत होतं. तो व्हिडिओ लाईव्ह यूट्यूबला सुरू होता. आता त्या व्हिडिओला व्ह्यूज त्या ठिकाणी लाखोंमध्ये येणार होते आणि नेमकं तो शेवटी असं काय पाहणार होता की ज्यामुळे वारीच बंद होईल की काय, असं तो म्हणू लागला होता. आता तो व्हिडिओमध्ये बोलत असताना तो पुढे जाऊ लागला. तो म्हणाला की पूर्वी गोव्याला देखील खूप गर्दी व्हायची. गोव्याला समुद्रकिनारे किंवा परदेशी पर्यटक भरपूर गर्दी असायची. पण आता हळूहळू गोव्याची गर्दी कमी व्हायला लागली. पर्यटकांची संख्या कमी झाली. का तर गोव्याच्या त्या ठिकाणी जी परिस्थिती होती, तिथलं जे प्रशासन होतं त्यांनी तिथे लक्ष दिलं नाही आणि पर्यटकांची संख्या तिथे हे झाली. जर वेळीच हे भान बाळगलं नाही, जिकडे तिकडे घाण फेकत जर सुटलं तर अक्षरशः इथे अवघड परिस्थिती होऊ शकते. तो म्हणत होता की जिकडे बघेल तिथे घाण टाकलेली आहे, परिस्थिती खूप वाईट आहे. त्या व्हिडिओमध्ये पुढे तो सांगतोय की विदारक चित्र त्या ठिकाणी दाखवण्यात आलं की पुढे जाऊन तिथे त्याने पाहिलं की काही महिला एका ठिकाणी आंघोळ करत होत्या. आता तो दुर्दैवी प्रसंग तो पाहणार होता. त्या महिलांनी काहींनी आंघोळ केली होती, काही पुरुष देखील त्या ठिकाणी आंघोळ करत होते. तो हळूहळू पुढे जात होता. त्याला देखील आंघोळ करून दर्शनाला जायचं होतं, पण त्याने तिथेच ते स्थगित केलं. त्याने आंघोळ करायचं कॅन्सल केलं होतं. तो पुढे जसा जसा जात होता तर आतापर्यंत त्याने फक्त कचरा पाहिला होता किंवा काही निर्माल्य वगैरे बघितलं होतं. पण पुढे तो गेला तर अक्षरशः काही आंतरवस्त्र देखील त्याला तिथे पडलेले सापडले. अक्षरशः लोक किती त्या ठिकाणी विचित्रपणे वागतात याचं उदाहरण त्या व्हिडिओमध्ये दिसून येत होतं. त्याने प्रशासनाला देखील त्याच्यामध्ये सुनावलं. लोकांनाही त्याने त्या ठिकाणी व्यवस्थित सल्ला दिला. पण हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली आणि त्यानंतर सगळा कचरा जो आहे तर तो साफ करण्यात आल्याचं देखील त्याने नंतर व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. पण खरं तर एका वारकऱ्याच्या नजरेतून पाहिलं तर ज्या नदीला पवित्र मानलं जातं त्याच्यामध्ये असं घाण गटाराचं पाणी सोडून देणं, किनाऱ्यावर अगदी घाण साधारणपणे तिथे टाकणं हे किती योग्य आहे? माणूस तिथे पाया पडायला जातो की अशी घाण करायला जातो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्याचं म्हणणं तेच आलं की सरकारची जबाबदारी आहेच आहे, पण त्याचबरोबर जे लोक तिथे जातात, भाविक जातात, त्यांची देखील जबाबदारी त्याच्यामध्ये आहे. तर हे दृश्य पाहून तो म्हणाला मी आता पंढरपूरला इथून पुढे कधीच येणार नाही. त्याने शपथ घेतली आणि त्यानंतर तो पुढे असं बोलला की इथून पुढे पंढरपूरला लोकांची गर्दी देखील कमी होईल आणि एक दिवस आषाढी वारी देखील बंद होऊ शकते जर असंच चालू राहिलं तर असा हा व्हिडिओ होता. त्या व्हिडिओमध्ये त्याच्या यूट्यूब चॅनलवर त्याला अक्षरशः 10 ते 15 लाख व्ह्यूज त्या ठिकाणी मिळालेले आहेत. तर त्याने शूट केलेल्या व्हिडिओविषयी तुमचं मत काय नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असा तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.